नमस्कार. होममेकर रेसिपीमध्ये आपलं स्वागत आहे. आज आपण गव्हाची एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत मटरी तयार करायची आहे. तर चला सुरुवात करूया. त्याच्यासाठी मी 1 कप मेथीची भाजी घेतलेली आहे. फक्त पाणी पाणी आपल्याला घ्यायचे. थोडेसे देठ असले तरी चालेल, पण जास्त पाणी घ्यायचे आपल्याला आणि व्यवस्थित स्वच्छ धुवून घ्यायचे आणि एकदम बारीक चिरून घ्यायचे आपल्याला. बारीक चिरल्यानंतर हे थोडंसं पॅनमध्ये 1 ते 1.5 चमचा तूप घालायचं आणि ह्याच्यात आपल्याला ही मेथी परतून घ्यायची. मेथी परतल्यानंतर ह्याच्यातून थोडासा कडवटपणा कमी होईल आणि मटरी आपली छान लागेल. ह्याच्यासाठी हे थोडंसं परतून घ्यायचं आहे. फक्त लक्षात ठेवायचं की आपल्याला भाजी घेताना मेथा नसावा, कारण बऱ्याच वेळा ही मेथा थोडासा कडवट लागतो आणि आपली भाजी कडवट होते. त्यासाठी ही भाजी बघून व्यवस्थित घ्यायचे. आता हे आपल्याला थंड करून घ्यायचं आहे आणि आता आपण कणिक मळून घेऊया. ह्याच्या आधी आपल्याला हे मसाले बघा, ओवा अर्धा चमचा घेतलेला आहे, लाल तिखट, हळद घेतलेली आहे, 1 चमचा जिरे आणि तीळ 1 चमचा आहे आणि 1 कप गव्हाचं पीठ आहे, 2 टेबलस्पून रवा घेतलेला आहे आणि 2 टेबलस्पून बेसन पीठ आहे आणि चिली फ्लेक्स असले तर घ्यायचे किंवा ही मी लाल मिरची बारीक करून घेतलेली आहे. ह्याच्यात चवीपुरतं मीठ घालायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला हे मसाले घालून व्यवस्थित पीठ मिक्स करून घ्यायचं आहे आणि ह्याच्यातच आपल्याला ही आपण जी मेथी परतून घेतलेली आहे ही घालायची आणि आपल्याला ही घट्ट अशी कणिक मळून घ्यायची. कणिक मळताना थोडीशी घट्ट मळायची, कारण पातळ केल्यानंतर आपल्याला व्यवस्थित लाटता येणार नाही. त्याच्यामुळं थोडंसं आपल्याला घट्टच मळून घ्यायचे. पीठ भिजवल्यानंतर किमान अर्धा तास किंवा 15 ते 20 मिनटं हे आपल्याला व्यवस्थित भिजवून द्यायचं आहे, कारण ह्याच्यात आपण थोडासा रवा टाकलेला आहे आणि तो व्यवस्थित फुलून आपली कणिक व्यवस्थित होईल. 15 ते 20 मिनटं झाकून ठेवायचं आहे. 15 ते 20 मिनटानंतर आपल्याला व्यवस्थित आणि मर्दून घ्यायचं आहे आणि ह्याच्यात आपल्याला थोडेसे छोटे छोटे गोळे करून घ्यायचे. आता ह्याचे 3 गोळे झालेले आहेत आपले आणि आपण आता हे लाटून घ्यायचं आहे. ह्याच्या आधी आपल्याला 3 चमचे मी कॉर्नफ्लॉवर घेतलेलं आहे आणि ह्याच्यात थोडंसं तूप घालायचं आहे आणि व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. ह्याच्याशी व्यवस्थित पेस्ट झाली की हे आपल्याला आता आपण गोळे लाटून घ्यायचे. थोडंसं पीठ घ्यायचं आहे आणि आपल्याला हा आता लाथिंबी लाटून घ्यायचे आणि ह्याच्यावर आपल्याला हे मगाशी आपण जे कॉर्नफ्लॉवर आणि तूप मिक्स केलेले पेस्ट आहे ती थोडीशी लावून घ्यायची आणि लावल्यानंतर थोडंसं पीठ लावायचं वरून आणि ह्याचं आपल्याला घडी करायची आहे आपल्याला. आता ही आपल्याला चौकोनी कापायची, त्याच्यामुळे मी ही घडी चौकोनीच केलेली आहे. तुम्हाला हवी असेल तर तुम्ही गोल करू शकता. आता हे चौकोन लाटल्यानंतर तुम्हाला हवं असले तर ह्याचेच काप करू शकता किंवा तुम्हाला जर आणखी जरा खुसखुशीत हवे असेल तर याला आणखी एकदा थोडीशी अगदी कॉर्नफ्लॉवरची पेस्ट लावायची आणि घडी करून आणखी एकदा लाटून घ्यायचं. जर पहिल्यांदाच तुम्ही लाथिंबी झाल्यानंतर लाटून घेतलं तरी सुद्धा चालेल. व्यवस्थित चौकोनी लाटून घेतल्यानंतर ह्याच्याला हवे तसे आपल्याला काप करून घ्यायचे. आता मी मोठे मोठे असे लांबडे काप करून घेतलेले. जर तुम्हाला हवे असेल तर चौकोनी सुद्धा काप करू शकता किंवा आपल्याला शंकरपाळ्या करतो त्या पद्धतीने काप केले तरी सुद्धा चालते, अगदी पटकन होऊन जातात. हे थोडेसे आपण मोठे मोठे काप करून घेतलेले आहेत. हे व्यवस्थित असे काप करून घ्यायचे आपल्याला आणि हे आपल्याला तळून घ्यायचे आहेत. असे कढईत तेल गरम करत ठेवलेले आहे आणि हे आता काप आपल्याला तळून घ्यायचे. ह्याच्यात थोडंसं एकदम सोडलं तर हे तेलात टाकल्यामुळे नंतर वेगळे वेगळे होतात किंवा तुम्हाला हवं असेल तर तुम्ही एक एक सोडू शकता आणि व्यवस्थित अगदी मंद आचेवर 5 ते 7 मिनटं तळून घ्यायचं आहे. हे बघा मी सगळं करून ठेवलेलं आहे एकाच वेळेला आणि हे तळून घ्यायचे आपल्याला. ब्राऊन रंग आला की आपल्याला
मटरी काढून घ्यायचे. एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत होते आणि टेस्टसुद्धा छान लागते. गव्हाचं पीठ आणि मेथी याच्यामुळे हे स्नॅक्स एकदम खुसखुशीत आणि पौष्टिक आहेत. तुम्हीही नक्की ट्राय करा. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या होममेकर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.